आणि एक महत्त्वाची बातमी, राजकोट किल्ल्यावर बसवण्यासाठी शिवप्रेमींनी एक पुतळा आणलेला होता। अत्यंत महत्त्वाची बातमी, शिवरायांचा पुतळा प्रशासनाने मात्र माघारी पाठवलेला आहे। धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान यांनी हा पुतळा आणलेला होता। प्रत्येकाचा व्हॉट्सअप मोबाईलचा स्टेटस असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून प्रत्येक जण पुतळ्याची जी विटंबना झालेली आहे त्याचा जाहीर निषेध प्रत्येक जण करतोय। मग ते सर्वसामान्यापासून तर अगदी राजकीय नेत्यांपर्यंत, प्रत्येक पुढाऱ्यांपर्यंत। पण आपण त्याही पेक्षा पुढे जाऊन जर बघितलं तर आपण स्वतःला शिवभक्त, शिवप्रेमी जर का शिवरायांचा खरा मावळा म्हणून जर का घेत असतो तर जे काही पुतळ्याच्या संदर्भात झालेले, स्मारकाच्या संदर्भात झालेले, ती खरंच घटना दुर्दैवाची होती, ते घडायला नव्हतं पाहिजे। पण ते झाल्याच्या नंतर सुद्धा जर का आपण पाहतो की आपल्याच मोबाईलवरती आपण जर का महाराजांच्या झालेल्या पुतळ्याचं जे स्मारकाची जे काही फोटो आहेत ते अशा पद्धतीने टाकतोय, ते खरंच दुर्दैवाचं आणि दुःखद घटना आहे। पण यापुढे जाऊन जर का आपण त्या ठिकाणी जाऊन जर का स्मारक बसवायला पाहिजे, ही कुठेतरी आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या मनामध्ये एक भावना जागृत झाली आणि तीच एक निस्सीम भावना घेऊन आम्ही कुठलंही राजकारण बाजूला ठेवता, कुठलाही मनामध्ये स्वार्थ न ठेवता, खरं निस्वार्थ भावनेने मराठवाड्यातील माणसं जे छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करतात ते प्रेम दाखवून देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने आम्ही इथे त्या स्मारकाची परवानगी घेण्यासाठी इथे आलेलो आहे। नेमकं रात्री काय घडलं, नेमकं काय सांगितलं प्रशासनाने, तुमची मागणी नेमकी काय होती? आमची मागणी एवढीच आहे की जे काही आज राजकोट किल्ले इथं स्मारक जे कोसळलेलं आहे, तर खरंच तिथं आमची एक म्हणजे शिवप्रेमी म्हणून एक निस्वार्थपणे एक भावना आहे की आज तिथं प्रत्येक जण येऊन कोणीतरी एक निर्दोष निषेध करताय, कोणी येऊन तिथं राजकारण करताय, हे थांबवलं पाहिजे कुठेतरी। हे न करता आपण तिथं एक ते स्मारक जे काय महाराजांचं कोसळलेलं ते जोपर्यंत शासन असेल, प्रशासन असेल, जोपर्यंत ते बनवत नाही, जे त्यांची मागणी आहे ती, तोपर्यंत आपण जे आणलेलं आम्ही स्मारक होती तिथं बसवण्याची आम्हाला परवानगी द्यावी। ज्यावेळेस त्यांचं स्मारक बनवलं जाईल त्यावेळेस आम्ही आमचं स्मारक काढून घेऊ आणि ते स्मारक तिथं बसवून देऊ, एवढीच आमची मागणी आहे। काका, तुम्ही जो पुतळा जो आणलेला होता त्या संदर्भात नेमकी प्रशासनाने काय भूमिका घेतली? सध्या तो पुतळा कुठे आहे? आम्ही परवा दिवशी संध्याकाळी 7 वाजता संभाजीनगरहून निघालो। तो पुतळा आम्ही तक्का आणला, ही भूमिका आमची सगळ्यात पहिले प्रशासनाने समजून घ्यायला हवी। आम्ही तो पुतळा ज्यावेळेस सोशल मीडियावरती ते स्मारकाचे भग्नावस्थेचे फोटो पाहिले, सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या। पण त्या भावना समजून घेऊन या ठिकाणी राजकारण करण्याचं लोकांनी काम केलं। इथं सगळे आले, इथं कशासाठी आले? फक्त बाबा हे तुटलं आहे, हे स्मारक आहे, संघटना, पक्ष, हे सगळ्यासाठी करता आले। पण इथं खरं महाराजांचं स्मारक त्या जागी परत व्हायला हवं म्हणून